आज मी बनवला आहे मँगो केक. हा बघा, मँगो केक इतका सुंदर दिसत आहे आणि इतका मस्त फ्लफी स्पॉन्जी झाला आहे. तुम्ही याचा टेक्स्चर बघत असाल आणि हा मैद्याचा नसून मस्त रव्याचा बनवलेला आहे. त्याच्यामुळे मुलांना तुम्ही तर देऊ शकताच आणि तुम्ही सुद्धा खाऊ शकता. आणि यामध्ये आपण साखर पण फार कमी घातलेली आहे, कारण आंबा जर गोड असेल तर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची पण गरज पडत नाही. पण तरीही थोडीशी आपण यामध्ये साखर घातलेली आहे आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता. चला तर या मस्त अशा मँगो केकच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि चला आजची आपली ही रेसिपी सुरू करू. तर सगळ्यात आधी मी इथे 2 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. बारीक करताना यामध्ये आपल्याला 2 वेलची आणि थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे. अगदी पाव कप दूध यामध्ये घालून घेऊ आणि हे छान ब्लेंड करून घेऊ, मिक्स करून घेऊ. हे बघा, हे आपलं मँगो पल्प तयार झालं. आता आपल्याला सगळ्यात आधी सुजी किंवा रवा जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 कप रवा घेतला आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे. तर अर्धा कप पेक्षा पण थोडी कमी घालायची किंवा 1/4 कप साखर घातली तरीही चालेल. तुमचा आंबा कितपत गोड आहे त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये साखर घालायची आहे. आता मी इथे हापूस आंबा वापरला आहे. तो बऱ्यापैकी छान पिकलेला आणि गोड होता. त्याच्यामुळे मी इथे 1/4 साखर म्हणजे 1/4 कप साखर घातलेली आहे. हे बघा, रवा आणि साखर छान बारीक झाली. आता मी ही एका भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा, अशा एका मोठ्या बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय आणि आपल्याला 1 कपच आपला मँगो पल्प घालून घ्यायचा आहे. तर हे बघा, बरोबर 1 कप म्हणजे जेवढा रवा आपण घेतला तेवढाच आपल्याला मँगो पल्प घालायचा आहे. आता ज्या कपमध्ये आपण मँगो पल्प घेतला होता तर ते 1 कपाचं मेजरमेंट आहे. त्यामध्ये मी अर्ध भरून म्हणजे हाफ कप इथे दूध घेऊन घेतलेलं आहे आणि हे थोडं मिक्स करून घेते, कारण आपल्या या कपाला जेवढा काही मँगो पल्प लागलेला आहे तो सगळा काढून घ्यायचा. त्यानंतर 1/4 कप मी दूध आधी घातलेलं आहे. आधी आपण हे मिक्स करू आणि नंतर जसं जसं दूध लागेल तसं तसं यामध्ये आपण ॲड करत जाऊ. आणि हो, या पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बटर पण वापरायचं आहे. जर तुम्ही सॉल्टेड बटर वापरत असाल तर या पिठामध्ये मीठ घालायची गरज नाही. पण मी इथे तूप वापरणार आहे. बटरच्या ऐवजी तूप वापरणार आहे. त्यामुळे मी थोडंसं चिमूटभर इतकं मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे बघा, या पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मी मिक्स करून घेतलं, पण आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्याहून थोडंसं हे घट्टच झालेलं आहे. त्याच्यामुळे मग मी उरलेलं जे दूध आहे ते पण यामध्ये थोडं थोडं करून घालत आहे. थोडं आधी घातलं, परत थोडंसं उरवलं, कारण खूप पातळ होऊन जाईल म्हणून. जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये. जर या केकला आपण थोडं पातळ बनवलं तर मग तो जो केक आहे तो डेन्स होतो, म्हणजे असा फुगतो, पण त्याच्यामध्ये असं घट्टपणा येतो आणि तो असा छान जाळीदार होत नाही. म्हणून आपल्याला हे जे बॅटर आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. आणि आता याला 20 मिनिटं बाजूला ठेवून दिलं आहे, म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातला तो पण छान फुलेल. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला इथे केक बेक करायचा आहे त्या भांड्याला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर लावून छान परत ते तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे या पद्धतीने. जर भांड्याला थोडंसं तूप लावलं तर हा जो पेपर आहे तर तो पेपर व्यवस्थित चिटकतो. त्यामुळे मी असं आधी तूप लावून घेतलं, मग हे बघा या पद्धतीने हा छान चिटकतो आणि नंतर तसं तर तूप लावायची गरज नाही. आणि साईडनी पण हा बटर पेपर मी लावून घेत आहे. हे बघा, सगळीकडून हा मी बटर पेपर लावून घेतला. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता आपल्याला या केकमध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहे. तर मी काजू, बदाम आणि अक्रोड असे थोडे तुकडे करून घेतले, ते घातले आणि थोडीशी टुटी फ्रुटी पण यामध्ये घातलेली आहे. थोडीशी मी उरवून ठेवली आहे आपण वरून घालायसाठी. आता हे छान मिक्स करू. सगळ्यात आधी हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून मी 1 टेबलस्पून इतकं दूध यामध्ये घातलं आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता आपल्याला यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे. तर जसं मी सांगितलं, मी बटरच्या ऐवजी तूप घालणार आहे.
तर मी इथे 3 टेबलस्पून इतकं तूप घालत आहे. आता इथे एक महत्त्वाची टिप, जेव्हा तुम्ही केक हिवाळ्यामध्ये करत असाल म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर अशा सीझनमध्ये, थंडीच्या सीझनमध्ये तूप नाही घालायचं, त्याच्याऐवजी तेल घालायचं. ज्याला फ्लेवर नसतो असं तेल घालायचं, कारण त्यामुळे आपला केक छान मॉइस्ट आणि सॉफ्ट राहतो. पण थंडीच्या दिवसांमध्ये जर आपण केक केला आणि त्यामध्ये तूप घातलं तर तो थोडासा असा घट्ट होतो, कारण तूप जे आहे थंडीने ड्राय होतं. त्याच्यामुळे केक पण आपला असा ड्राय होतो. म्हणून ही एक महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा. जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही केक करत असाल तर तुम्ही बिनधास्त तूप किंवा बटर घालू शकता. पण जर तुम्ही हिवाळ्यामध्ये केक कराल तर तेव्हा तूप आणि बटरच्या ऐवजी तेल घाला. आता हे तूप घालून मी छान मिक्स करून घेतलं. आता आपल्याला यामध्ये 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर घालायचं आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. हे हलक्या हाताने पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता हे बॅटर छान हलकं झालेलं आहे. आता हे आपण केक टिन मध्ये घालून घेऊ. आता हे थोडं टॅप करून घेऊ, असं हे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित बसेल, एअर बबल्स, एअर पॉकेट्स राहणार नाही. आणि वरून थोडे ड्रायफ्रुट्स आणि टुटी फ्रुटी परत घालून घेऊ. हा जो केक आहे त्याला आपल्याला ओव्हनची गरज नाही. मी हा मस्त पातेल्यामध्येच गॅसवरच करणार आहे. तर त्यासाठी मी हे प्रीहीट करायला ठेवलं होतं. तर मी इथे एक मोठं पातेलं घेतलंय. तुमच्याकडे जी काही कढई वगैरे असेल ती पण घेतलं तरी चालेल. कुठलंही असं मोठं भांडं घ्यायचं. त्यामध्ये मी खाली मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याला 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलं. त्यानंतर यावरती आपल्याला हा स्टँड ठेवून द्यायचा आहे आणि केकचं भांडं यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता याला 30 ते 35 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला याला बेक करून घ्यायचंय. 30 ते 35 मिनिटं झालेली आहे आणि आता मी हे झाकण काढून बघते. तर हे बघा, आपला केक वरून तर छान दिसतो आहे आणि आतून हा शिजला का ते बघून घेऊ. तर टूथपिक घ्यायची आणि ती पोअर करून बघायची, प्रिक करून बघायची. आता तुम्ही बघू शकता याला अजिबात पीठ लागलेलं नाहीये, ओलं पीठ लागलेलं नाहीये, म्हणजे याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे. आणि जर ते ओलं जर असेल, म्हणजे पीठ जर लागत असेल, तर कमी गॅसवर अजून 10 मिनिटं तुम्ही हा केक बेक करायला ठेवू शकता. तर आता आपला हा केक तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊ आणि याला छान थंड होऊ देऊ. पूर्ण थंड झाल्यानंतरच इथे केक कट करायचा आहे. तर 1 ते 1.5 तासांनी मी हे बघत म्हणजे आता मी हे ओपन करत आहे. तर केक छान थंड झालेला आहे आणि या पद्धतीने मी केक काढून घेते एका प्लेटमध्ये. आता केक कट करून बघू कसा झालेला आहे, किती स्पॉन्जी झाला आहे. हे बघा, किती स्पॉन्जी आपला हा केक झालेला आहे. अजिबात बसला नाहीये. छान फ्लफी असा केक झालेला आहे. एक छोटा तुकडा मी तोडून दाखवते. हे बघा, किती मस्त असं जाळीदार टेक्स्चर आलेलं आहे आपल्या केकला. झालाय ना मस्त स्पॉन्जी असा हा मँगो केक. तर हा असा सिंपल मँगो केक नक्की करून बघा. मँगो रवा केक नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.